लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाच्या मताला समान किंमत असते. त्यामुळे या देशामध्ये जे शासन आणायचं आहे ते शासन आणण्याकरता प्रत्येक नागरिकाने त्याचा मतदानाचा अधिकार हे बजावणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा पुढील 5 वर्ष हे शासन असं का आहे आणि देशामध्ये परिस्थिती चांगली नाही आहे हे असं बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने मला वाटतं की प्रत्येकाने मतदानामध्ये भाग घ्यायला पाहिजे. मतदानामध्ये भाग घेणं याचबरोबर मतदानामध्ये गुणवत्तापूर्वक भाग घेणं हे त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे. केवळ मत देऊन चालत नाही आहे, तर योग्य शासन निवडून आणण्यासाठीचं मत देणं हे त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे. योग्य शासन म्हणजे काय? तर ज्या शासनाला लोकांच्या प्रश्नांची जाणीव आहे, भविष्यामध्ये कुठले नवीन प्रश्न निर्माण होणार आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आतापासूनच काय तयारी केली पाहिजे आणि राज्यघटनेमध्ये आपल्यावरती काय जबाबदारी टाकलेली आहे या सर्व काही असं विचार करून जे शासन समाजाला पुढे घेऊन जाईल ते खरं म्हणजे चांगलं शासन आहे. यासाठी लोकांना हे समजण्याच्या दृष्टीने प्रत्येक पक्ष हे स्वतःचे जाहीरनामे घेऊन येतात. अलीकडेच लोकसभेसाठी जे निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्यामध्ये 2 महत्त्वाच्या मेजर पक्षांनी त्यांचे जाहीरनामे आत्ता जाहीर केलेले आहेत. इतर पक्षांनी सुद्धा त्यांचे जाहीरनामे जाहीर करण्याची सुरुवात केलेली आहे. नागरिकांनी खरं म्हणजे की माध्यमाकडून किंवा प्रचारामधून जे सांगितलं जातं त्यापेक्षा प्रत्यक्षपणे ह्या जाहीरनाम्याचा अभ्यास सर्वांनी एकत्र येऊन केलं पाहिजे, त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे आणि त्या चर्चेमधून 2 गोष्टी महत्त्वाच्या केल्या पाहिजेत. एक तर जाहीरनामा आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याची क्षमता किंवा त्या पक्षाची क्रेडिबिलिटी गेल्या 50-60 वर्षामध्ये आहे किंवा नाही याचा विचार केला पाहिजे. ज्या पक्षाची क्रेडिबिलिटी जास्त आहे, ज्या पक्षाची विश्वासार्हता जास्त आहे जाहीरनामाची अंमलबजावणी करण्याची, त्याच्याकडे खरं म्हणजे की लोकांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्याकडे लोकांचा जास्त कल असला पाहिजे. त्यापेक्षाही जास्त की जाहीरनाम्यामध्ये नुसतेच काहीतरी मुद्दे दिले आणि भावनात्मक मुद्दे दिले किंवा लोकांना केवळ वरवरती आवडतील असे मुद्दे देणे यापेक्षा तो अभ्यासपूर्ण झाला आहे किंवा नाही. अर्थात अभ्यासपूर्ण जाहीरनामा म्हणजे काय? तर गेल्या 60-70 वर्षामध्ये देशामध्ये जे काही घडलं आहे आणि अजून काय घडणं बाकी आहे की जेणेकरून सर्व समाज हा एकरूप आर्थिकदृष्ट्या समानतेकडे जाईल, सर्वांना जीवन जगणं सुखकारक होईल, अशा पद्धतीची जर समाज व्यवस्था करायची असेल तर त्याचा या जाहीरनाम्यामध्ये काही वाच्यता करण्यात आलेली आहे का आणि त्यासाठी ठोस असं काही सांगण्यात आलेलं आहे का? आणि नुसतंच ते ठोस असून चालत नाही, तर ते अंमलबजावणी करता येणे शक्य आहे किंवा नाही याची खरं म्हणजे चर्चा केली पाहिजे. ना की केवळ प्रचाराचा भाग म्हणून सर्व राजकीय पक्ष किंवा सर्व उमेदवार हे त्यांचं मार्केटिंग करत असतात. पण ज्यावेळेस आपण एखादी वस्तू घेतो त्यावेळेस त्या वस्तूचा उपयोग होणार आहे की नाही, ती वस्तू योग्य आहे की नाही, त्याची गुणवत्ता आहे की नाही याचा जसा विचार करतो तसंच ह्या जाहीरनाम्याकडे सुद्धा एखाद्या प्रॉडक्टप्रमाणे बघितलं पाहिजे आणि या प्रॉडक्ट बनवण्यामध्ये किती वैचारिकता आलेली आहे आणि हे प्रॉडक्टचा वापर होणार आहे का आणि तो कालबद्ध पद्धतीने होणार आहे का. जाहीरनाम्यामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात, पण 5 वर्ष उलटून गेले तर त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी झालेल्या नसतात. जनतेने आता विचारलं पाहिजे की तुम्ही जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचे पहिल्या 6 महिन्यामध्ये कुठल्या करणार आहात, पहिल्या वर्षामध्ये कुठल्या करणार आहात आणि 5 वर्षामध्ये कुठल्या करणार आहात की नाहीत याचा त्यांनी खरं म्हणजे प्रचारामध्ये लोकांना विचारलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्या पलीकडे जर काही एखादा निर्णय घ्यायचा असेल राजकीय पक्षांना तर त्यासाठी पुन्हा एकदा जनमताकडे त्यांनी विचारलं पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये खरं म्हणजे निवडणुका घेणं शक्य जरी नसलं पुन्हा तर असे काही जर विषय आले की ज्याचा सर्व लोकांना वरती परिणाम होणार आहे, सर्व लोकांच्या वरती देशावरती परिणाम होणार आहेत, तर अशा पद्धतीचे निर्णय जर घेणार असतील तर त्यांनी पुन्हा एकदा जनतेकडे जाऊन जनतेचा समाज म्हणून विचारात घेतलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था केवळ मतदानाची संख्या नाही आहे, तर गुणात्मक मतदान की जे जाहीरनाम्यामध्ये लोकांना समजेल अशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे आणि ज्यामुळे चांगलं शासन निवडून येईल आणि इथून